बाबा आहेत हॉलमध्ये. झोपलेत ते. रोज काहीतरी होतंय ना. इतके दिवस आपण एकत्र नव्हतो तेव्हा कोणीच येत नव्हतं आणि आता अच्छा हसू येतंय. हा हसू येतंय. नको नको नको. कशासाठी आली होतीस किचन मध्ये? ते पाणी पाणी पाणी. बाय द वे मगाशीच तू रूम मध्ये पाणी घेऊन गेलीस ते पाहिलंय मी. कबूल कर माझ्यासाठी आली होतीस. हो तुझ्यासाठीच आले होते. बाबा आले. अच्छा बस 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 तू आता झोप. गुड नाईट. नाही ना पण नाईट. गुड. आदित्य
जय हो जय हो जय हो. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. जय हो. नाही सर, खरंच सकाळपासून तुमच्या घरात कसं चैतन्य असतं. चैतन्य कसलं, नुसती धावपळ आणि गोंधळ असतो घरात. हो अगं ना. तू पण घे की. घेते मी. आणि शाळा बिळा म्हणजे तर अगदी युद्धभूमीच असते. नाही हो, पण खरंच खूप छान वाटतं ना इकडे. हम्म. आम्हाला काय हे हे असलं कधी अनुभवायला मिळालंच नाही. म्हणजे ह्या आमच्या एकुलत्या एक कन्या आणि शिवाय खूप समजूतदार. बरं, जो काही धांगडधिंगा होता तो त्या मोठ्या झाल्या आणि बंद झाला. बरं, आम्ही दोघे नोकरदार, घरात कोणीच नसतं ना आता. म्हणजे मी आमच्या बाबाजींच्या सेवेत असतो. आणि आई तुमच्या सेवेत. हा, अहो नाही, गंमत केली बाबा. रागावलात का? नाही. अहो, आणि समजा मी रागावलो असलो तरी तुमच्या सासूबाई, तुमच्या जाऊबाई आणि जावई बापू असताना मी तुमच्यावर रागवीन का? आणि नाही हो, तसाही मी रागावलेलो नाहीये. पण खरंच माहिती खूप बरं वाटतं हो इकडे, खूप बरं वाटतं. हो ना, मग राहा अजून थोडे दिवस. नाही नाही माही, तुम्ही ना खूप 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 प्रेमळ आहात, खूप चांगले आहात तुम्ही. म्हणजे मनापासून तुम्ही सांगताय आम्हाला. पण कसं आहे ना, बरं दिसत नाही ना, म्हणजे लेकीच्या सासरी असं ठाण मांडून बसणं. त्यापेक्षा आम्हीच तिला घेऊन जातो ना महिनाभर, 4 दिवस माहेरपणाला. हो, जा ना, खुशाल घेऊन जा. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हा हा हा. नाही माई. हो बाबा, तुम्ही बघितलं ना हो किती गडबड असते इथे. आणि सगळं असं विजयाताईंवर टाकून कशी येणार मी? नाही. अगं मेघना, त्यासाठी तू माहेरपणाचा चान्स कशाला सोडतेस? जाऊन ये ना, मी करेन मॅनेज. आणि माई आहेतच की. आणि येशीलच ना 4 दिवसात परत. मग किंवा महिन्याभरानी. तुमच्या आईंची पण खूप इच्छा आहे हो, तुम्ही तिथे येऊन राहायला पाहिजे खूप दिवस, म्हणून महिनाभर म्हटलं. हो बाबा, पण अहो. मेघना, अगं बाबा एवढे म्हणतात तर जा की 4 दिवस. संकोच कसला बाळगतेस? सुरेशराव, आता मात्र जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. नाश्ता करून झाला ना की तुमचा आवडता मेनू करू आम्ही. मेघना सांगेलच. काय ग मेघना, हो की नाही विजया? हो ना, आणि नानाही येतीलच तोपर्यंत. हा, बरोबर होईल, म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारायला मिळतील जरा. जरूर जरूर. काय ग अर्चू, असायला काय झालं? हा ग अमित दादा ग. तो ना ग्रीन कलरचा शर्ट घालून जातो का? त्याच्याकडचे सगळे शर्ट जवळजवळ ग्रीन शेड मधलेच आहेत. अगं असंच करतो तो. त्याला कधी म्हटलं ना आपण दुकानात जाऊया आणि आता वेगळ्या शेडचे शर्ट्स घेऊया, तर परत तो ग्रीनच चूज करतो. आणि आणि आता तर म्हणे त्याला काही शर्ट बीट घ्यायचेच नाहीयेत नवीन. जाम मुडी आहे. तुला सांगू का, तू ना त्याला गिफ्ट दे, सरप्राईज गिफ्ट म्हणून. तू त्याला रोज एक शर्ट दे, वेगवेगळ्या शेड, म्हणजे तू बी खुश, वो बी खुश. रोज एक शर्ट? मार खायचाय का मला त्याचा? अगं तसं नाही ग, म्हणजे मी महिनाभर दे असं थोडीच सांगतेय तुला. एक 2-3 दिवस दे, मग काय. हे बरोबर, बाबाजी का आलेत? अगं त्यांच्या म्हणे किल्लीचा काहीतरी घोळ झालाय. गोळ झालाय म्हणून इथे आलेत राहायला. होय. हे का मारत असतील. मग काय, कुठेतरी महाराज बिराजांचं प्रकरण असेल बघ तू. हो ग. तुला माहितीये का, माई तर त्यांना चांगला आग्रह करत होत्या
4 दिवस इथेच राहा म्हणून. काय मग माई बरी आहे ना? अगं काय ना अर्चू, माईंना मला असं वाटतं त्या माधवी ताईंचं वाईट वाटत असणार ग. ह्या असल्या नवऱ्याबरोबर जन्म काढायचं म्हणजे कठीणच आहे ना. नाही, आणि मला ना वाईट मेघनाचं वाटतं. तिची बिचारीची ना फारच पंचायत होते ग. म्हणजे ती ना धड त्यांना बोलू शकत, ना धड त्यांची बाजू घेऊ शकते. आणि आपल्यासारखं तिला हसताही येत नाही त्यांच्यावर. पण मी हसणं दाबू नाही शकत हा. बरं, काय करतायत काय बाहेर? काय नाही, बसलेत हॉलमध्ये. हो, चालू असेल त्यांचं. बघते बाहेर जाऊन. निघालास का तू? तयारीतच आहे. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं म्हणून हाक मारली मी तुला. मेघना, तुला असं टेन्स झालेलं नाही पाहत मला. अरे एकदम अचानक आई बाबा. बरं बघितलं ना कसा हट्ट धरतात घरी चल राहायला म्हणून. बरं त्यांना काही सबळ कारणही देता येत नाहीये मला. एक सांगू तुला मेघना, हो किंवा नाही म्हणण्याची तुझी शक्ती आयुष्यात कधीच गमावू नकोस. ती एकदा गमावली ना की तुला आयुष्यभर मनाविरुद्ध जगावं लागेल. आदित्य, सो आत्ताही जर तुला आई बाबांबरोबर जायचं नसेल राहायला, तर केवळ बाबांचा आग्रह कसा मोडायचा हे दडपण घेऊ नकोस. आणि उलटही तसंच, जर तुला जायचं असेल आई बरोबर राहायला, तर मला काय वाटेल याचं दडपण घेऊ नकोस. मी या जगाच्या अंतापर्यंत तुझी वाट पाहिजे. I know. Love you, Aditya. टेक केअर. बाय द वे, आज संध्याकाळी आपल्याला डेटवर जायचंय. It's my pleasure. बाय. Bye. रिकामपणाचा हा उद्योग बरा शोधून काढलाय हा तुम्ही. हे झालंय काय, या मुलांच्या भाषेचं झालंय खोबरं. काय मराठी कच्चं, इंग्रजी कच्चं. आता या चित्रांचा उपयोग करून मी त्यांना भाषेची गोडी लावणार आहे. आपल्याला मात्र एक नवीन उद्योग. इंटरेस्टिंग आहे की नाही? पण एकदम मस्त आहे. माई, बोला. आम्ही निघतोय. म्हणजे तू कुठे निघालीस? नाही, तशी जात नाहीये मी कुठे. पण ते नवीन किल्लीसाठी किल्लीवाला बघायला लागेल ना. हो. आणि बाबाही म्हणतायत की चला चला. हो. तर मग आता जाते त्यांच्या बरोबर. आणि तसंही तिथे काही लागलं सवरलं तर मी असेल ना धावपळ करायला. राहणारेच का मास तिकडेच? नाही, म्हणजे मी आणि आदित्य आज बाहेर जाणार आहोत जेवायला. तिथून इकडेच येणार आहे. बर ठीक आहे. तू हो पुढे, आम्ही आलो तर सगळा पसारा आवरून. जा. पसारा बिसारा नंतर, आधी व्याही महत्वाचे. चला चला. चला नानासाहेब, येतो. हा, हो हो. जेवून गेला असत तर बरं वाटलं असतं. हो होय हो. अहो पण काय, आधीच तुमचा खूप पाहुणचार घेतलाय. नानासाहेब खूप त्रास दिलाय तुम्हाला. काय हो, काय हो, किल्ली हरवली म्हणून तर हा सगळा प्रॉब्लेम झाला. बाबा, किल्ली हरवली आहे की घरात राहिली आहे? नाही म्हणजे काल तुम्ही म्हणालात की किल्ली आत राहिली आणि तुम्ही दरवाजा उघडलात म्हणून. हो म्हणजे तेच ते. मी आपलं चुकून म्हटलं हो हरवली म्हणून. मेघना, तू पण काय उगीच कीस पाडते. त्यानिमित्ताने आईबाबांचं राहणं झालं नाही इथे. पण सुरेशराव, आता पुन्हा असं किल्ली हरवली वगैरे असं निमित्त नको. अहो म्हणजे लेकीची, जावयाची, व्याह्यांची आठवण आली की उठायचं आणि सुटायचं. काय संजीवनी?
मग काय माधवीताई, तुम्ही सुद्धा उगीचा संकोच नका हा बाळगू. अहो आमचं इतकं भरलेलं घर, तरी एक जण कोणी नसलं ना तरी आम्हाला चैन पडत नाही. तुमची तर काय ही एकुलती एक पोर, कधीही आठवण आली तर अगदी निर्धास्तपणे या. आणि मेघना, तुला सुद्धा कधी वाटलं ना तर खुशाल जाऊ तू आईबाबांकडे राहायला. अहो येतातच आहेत ना आजपासून त्या. नाही नाही बाबा, आज नाही येते. बरं बरं, नंतर बोलू, आता उशीर नको. चला. हो, तो किल्लीवाला पण शोधावा लागेल ना. हो 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 हो. जय हो नानासाहेब. बर. माईसाहेब जय हो. जावे बापू जय हो. जय हो. जय हो. चला चला चला. अच्छा. हो, अच्छा. अरे थांबा 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 थांबा. उतरा उतरा काय झालं? उतरा. मला एक काम आठवलं अर्जंट. उतरा उतरा. अहो काय झालं, मी माझ्या औषधाच्या गोळ्या कालपासून घेतल्या नाहीत आणि घरच्या पण संपलेल्या आहेत. त्यामुळे मला औषध आणायला हवं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि औषध आणा. मी चावीवाल्याकडे जातो. तुम्ही जा औषध आणायला, मी जाते ना किल्लीवाल्याकडे. अहो तिकडे खूप वेळ थांबावं लागतं बाबा, तुम्ही जा. नको नको. अहो तुम्ही तुम्ही जमाल हो एवढा वेळ उभं राहायचं म्हणजे. नाही नाही नको नको. तुम्ही औषधं घ्या. हा तुम्ही औषधं घ्या. हा मी जातो तिकडे. हा किल्ल्यांचं काम करून येतो. ओके चलो चलो चलो. हा औषधं घ्या तुम्ही. हा चलो. आई, बाबा इतके टेन्स का दिसतात? खरंच किल्ल्या घरात राहिल्या आहेत की? आता तू शंका घेऊ नकोस ग. आपण औषध घेऊ आणि जाऊ घरी. मग चल. हे काय पल्लव, डबा का नाही खाल्लास? पल्लव, मला नाही आवडत कारल्याची भाजी. अरे पण मी कारलं करतेच किती वेळा. तुला आवडत नाही माहितीये मला. 2 महिन्यातून एकदा वगैरे करते. आणि पल्लव, तुला आपल्या घरातला नियम माहितीये की नाही, सगळ्या भाज्या खायच्या आहेत. आणि पल्लव बाळा, तुला आवडत नाही ना तर ठीक आहे, पण तुम्ही सगळे मित्र एकत्र बसता की नाही जेवायला, मग ज्याला ती भाजी आवडते ना त्याला देऊन टाकायची होतीस. आणि तुला कुठली भाजी आवडते ती घ्यायची होतीस. पण बाळा, अन्नाची अशी नासधूस नसते करायची, टाकायचं नसतं. मी कधी टाकत नाही. हो ना. मी पण टाकत नाही. एक दिवस टाकलं तर काय होतंय? काय होतंय? ही अभिमानाची गोष्ट नाहीये पल्लव. पल्लव, अरे आपल्या देशात, महाराष्ट्रात सुद्धा तुमच्यासारखी निष्पाप निरागस मन असलेली अनेक मुलं आहेत. पण त्यांना धड 2 वेळचं जेवणही आज मिळत नाहीये. याचा विचार कधी केलाय तुम्ही? काय आहे पल्लव, हा गोरा, हा काळा, हा गरीब, हा श्रीमंत असा भेदभाव आपण कधीच करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने बघायचं असतं. आणि तुम्ही ना इतके सुरक्षित जागेत राहता, तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळतं, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला दिलं जातं, म्हणून तुम्हाला दुसरं जग माहितीच नाहीये. पण तुमच्यासारखीच मुलं असतात ना, त्यांना कधी कधी अकाली मोठेपण येतं. त्यांना परिश्रम करून त्यांचं घर चालवावं लागतं. त्यांना जर राहायला घर मिळत नाही, जेवायला अन्न मिळत नाही. पण हे जग तुम्हाला ठाऊकच नाहीये. आणि कशाला मी एवढी बडबड करतेय? आल्या 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 आल्या. जय हो. आल्या आल्या. या 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 या. बाबाजी बाबाजी, मेघना आल्या. असंच लक्ष असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या. जय हो. बाबा, अहो आल्या म्हणजे काय? तुम्हाला शंका होती का? नाही हो, अजिबात शंका नव्हती. बरं ते जाऊ दे, किल्लीचं काम झालं? मेघना, अहो तुम्ही हुशार आहात. तुमच्या आईंसारखे बुद्धू प्रश्न विचारू नका. अहो काम झालं म्हणून तर तुम्ही आत आलात ना. इतक्या लवकर झालं पण किल्लीचं काम? जय हो. जय हो. बघितलत ना, तिला शंका आहेच काहीतरी गडबड आहे म्हणून.
तिच्या घरच्यांना सुद्धा हसणार. ते फक्त काही बोलले नाहीत आपल्याला इतकंच. काय अर्थ आहे का तुमच्या वागण्याला?